दही, कॉर्नफ्लोअर किंवा फ्रेश क्रीम न वापरता अगदी ताज्या ताज्या आंब्यापासून असा हा मस्त रसरशीत आंब्याचं खरवस कसं बनवायचं आज आपण बघणार आहोत। तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं हे बनवून फ्रीजमध्ये छान गार करून खाल्लं की अगदी मनाला तृप्ती मिळते। अगदी रसरशीत आणि छान मऊसूत असल्यामुळे लहान बाळं असतील, वयस्कर आजी आजोबा असतील, अगदी सगळ्यांना हे आवडेल। तर प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत भरपूर टिप्ससह योग्य प्रमाणासह रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर आंब्याचं खरवस किंवा मँगो पुडिंग बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 2 मोठ्या आकाराचे हापूस आंबे घेतलेले आहेत, जे छान पिकलेले असावेत। आता तुम्हाला जो आवडेल तो आंबा तुम्ही इथे आवडीप्रमाणे वापरू शकता। आता सुरुवातीला पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून एक 10 मिनिटं ठेवून दिलेलं होतं। पाण्यामध्ये आंबा ठेवला की पचायला हलका जातो। स्वच्छ पुसून याची आपण सालं काढून घेणार आहोत आणि अगदी छोट्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण हा आंबा चिरून घेणार आहोत। अगदी छोटे छोटे आंबे असतील ते 3 ते 4 घेऊ शकता। मोठा राजापुरी वगैरे आंबा असेल तर एकच घेतला तरीसुद्धा चालू शकेल। कपाने मोजाल तर साधारणतः 1.5 ते 2 कप याचा गर किंवा असे हे तुकडे निघाले पाहिजेत। आता आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहे। दुसरीकडे घरातलं एखादं कोणतंही मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, ज्यामध्ये आंब्याचे तुकडे सुरुवातीला काढून घेतलं। लहान असेल तर त्यामध्ये सुद्धा करू शकता। आता इथे अर्धा किलो आंब्यासाठी आंबा जितका गोड कमी जास्त त्यानुसार साखर घालायची। बऱ्यापैकी गोड असेल तर साधारणतः मेजरिंग कपने पाव कप किंवा 50 ग्राम प्रमाणात इथे आपण साखर घातली। चमचाने मोजाल तर साधारणतः 3 चमचे। ज्यांना कोणाला साखर चालत नसेल तर खडी साखर पूड करून वापरू शकता किंवा गुळाची पावडर किंवा गुळ बारीक चिरून वापरू शकता। आता इथे आपण सेम कपने बरोबर 1 कप किंवा 200 ml गरम करून गार केलेलं दूध घेतलेलं आहे। मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कोणत्याही एखाद्या भाजीच्या मोठ्या वाटीने हे सगळे जिन्नस मोजून घ्यायचं आहे। 2 आंब्यासाठी 1 कप दूध आणि पाव कप साखर असं हे योग्य प्रमाण आहे। जर आवडत असेल तर बारीक करताना पाव चमचा वेलची पूड तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि अशी छान बारीक पेस्ट आपण फिरवून घेतलेली आहे। आता दुसरीकडे गॅसवर एखादी कढई गरम करून घ्यायची, त्यामध्ये तयार केलेली ही पेस्ट घातलेली आहे। आता सुरुवातीला साधारणतः मोठ्या आचेवरच 1-2 मिनिटं आपण हा आंब्याचा रस हलकीशी उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत आणि गॅस शक्यतो मोठाच ठेवायचा आहे। फक्त तळापासून ढवळत राहायचं आहे। जसं हा रस तुम्ही गरम करत जाल तसा रंग याचा हलकासा बदलू लागतो आणि छान याला दाटसरपणा यायला मदत होते। तर तुम्ही इथे बघू शकता साधारणतः 2 ते 2.5 मिनिटातच याला छान हलकीशी उकळी याल्यासारखी दिसत असेल। अशी उकळी आली की गॅस आपल्याला अगदी मंद करायचा आहे। आता दुसरीकडे काय केलं, ज्या मेजरिंग कपने 1 कप दूध मोजून घेतलेलं होतं, अगदी त्याच कपने पाव कप किंवा 50 ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाची पीठही घेतलेली आहे। अगदी कोणतंही भाकरीचं पीठ असेल किंवा कोणतंही मोदकाचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता सेम कपने बरोबर पाव कप आपण इथे गरम करून गार केलेलं दूध घेतलं आहे। साखरसुद्धा आपण याच कपाने मोजून घेतलेलं होतं, तर अर्धा कपाचं हे प्रमाण आहे त्याचे अर्ध घेतलं आहे, म्हणजे पाव कप आपण दूध आणि साखर मगाशी वापरली होती। आता चांगलं यामध्ये दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात गुठळी राहता कामा नये। तुम्ही सुरुवातीला असं करून बाजूला ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल। अशी हलकीशी आंब्याला उकळी आली की नंतर थोडा हे आपल्याला पेस्ट घालत छान एकजीव करून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठाऐवजी तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर असेल, कॉर्नफ्लोअर असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे तांदळाच्या पिठाऐवजी वापरू शकता। पण बऱ्याचदा काय होतं, कॉर्नफ्लोअर असेल किंवा कस्टर्ड पावडर असेल आपल्याकडे उपलब्ध नसेल तर अशा वेळेस घरगुती साहित्यात तुम्हाला हा खरवस करून खाता येईल। आता जसं तुम्ही हे छान असं मिक्स करत जाल तसं पिठाला घट्टसरपणा येतो आणि साधारणतः मध्यम आचेवर साधारणतः 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता असं हे छान गुळगुळी यातली सगळी गुठळी मोडत आपण हे छान शिजवून घेतलं। साधारणतः मध्यम आचेवर 5-6 मिनिटं लागतात आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे। आता दुसरीकडे ज्या भांड्यामध्ये तुम्हाला खरवस किंवा हे मँगो पुडिंग सेट करायला ठेवायचं आहे, हवं असेल तर ते ओलं करून घेऊ शकता किंवा थोडंसं त्याला साजूक तूप लावून घेऊ शकता। मी असंच भांडं थोडंसं ओलं करून घेतलं आहे, जेणेकरून काढताना अगदी सोयीस्करपणे काढता येईल। थोडंसं पळीने आपण एकसारखं हे पसरून घेतलेलं आहे आणि हवं असेल तर थोडंसं टॅप करून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये बबल्स किंवा बुडबुडे राहू नये। आता हे आपलं भांडं तयार झालं आहे। आता साधारणतः 2-2.5 तास असं पंख्याखाली आपल्याला हे संपूर्ण गार करून घ्यायचं आहे। अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही। जर थोडंसं गार झालं की नंतर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून नंतर कापून खाऊ शकता। आपण हे साधारणतः 1.5 ते 2 तास असंच पंख्याखाली ठेवलेलं होतं।
आता आपल्याला हे फायनली काढून घ्यायचं आहे. ते एक ताट फक्त यावर असं हे उलटं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपसूक ताटावर हे खरवस तुमचं निघून येतं. तर अगदी घरगुती साहित्यात कमी वेळामध्ये कोणतंही खूप जसं महागडी जिन्नस न वापरता, खूप खटाटोप न करता असं हे मँगो पुडिंग किंवा आंब्याचं खरवस खाण्यासाठी तयार आहे. एकदम लुसलुशीत, छान रसरशीत आणि छान मौसूद झालेलं आहे. जे अगदी घरामध्ये लहान बाळं असतील, वयस्कर आजी आजोबा असतील, ज्यांना दात नसतील, तर त्यांनासुद्धा हे खूप जास्त आवडेल. तर असं एक खरवस किंवा मँगो पुडिंग तयार झालं की फ्रीजमध्ये थोडंसं गार करून घ्यायचं आणि नंतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त थंड थंड खायला अगदी छान लागतं. तर आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः एक 400 ते 450 ग्रॅम असं हे आंब्याचं खरवस किंवा मँगो पुडिंग खाण्यासाठी तयार मिळतं. तर बघू शकता छान याला जाळी सुटलेली आहे, मस्त लुसलुशीत आणि छान रसरशीत झाल्यासारखं दिसत असेल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.